सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईबाबांच्या VIP दर्शनासाठी पासचा काळाबाजार करणाऱ्या शिर्डीच्या माजी नगरसेवकाचं नाव जाहीर करून साई संस्थांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुरू असलेले साई मंदिरासमोरील आमरण उपोषण 5व्या दिवशी मागे घेण्यात आले। काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांना पोलीस प्रशासनाने 3 दिवसात चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन हे उपोषण मागे घेण्यात आले। शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने साई भक्तांना चढ्या दराने पास विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार साई संस्थांकडे काही दिवसांपूर्वी प्राप्त झाली। मात्र या प्रकरणात संस्थांकडून कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश आरणे हे गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। 5व्या दिवशी पत्रकार राजेंद्र भुजबळ हे आरणे यांच्यासोबत उपोषणाला बसल्याने आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली। याच दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी उपोषणस्थळी सुरेश आरणे आणि पत्रकार राजेंद्र भुजबळ यांची भेट घेतली आणि साई संस्थान अधिकाऱ्यांशी चर्चा केली। 5व्या दिवशी आरणे यांची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी पोलीस आणि संस्थांच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर तातडीने साई संस्थान आणि पोलीस अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत 30 दिवसात प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले। मात्र निर्धारित वेळेत प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश आरणे आणि पत्रकार राजेंद्र भुजबळ काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी दिलाय। काय आश्वासन दिलंय त्यानंतर आज 5व्या दिवशी तुमचं उपोषण आज तुम्ही स्थगित केलंय, काय भूमिका पुढची असणार आहे? कारण जो टाइम बॉन्ड दिलाय पोलिसांनी वाटतं ते चौकशी होईल। खरं तर आपण ज्यासाठी बसलो होतो की सदर त्या नगरसेवकचं नाव ओपन व्हावा, त्या अनुषंगाने तो जो पत्रकाराने न्यूज दिली होती त्या पत्रकाराने त्या नगरसेवकचं नाव जाहीर केलं, न्यूज समोर जाहीर सांगितलं आणि शिर्डी पोलीस स्टेशन व साईबाबा संस्थान यांचा समन्वय साधून त्यांनी आज उपोषण सोडताना जे पत्र दिलं त्यामध्ये असं सांगितले की आम्ही याबाबत चौकशी चालू आहे, जबाबी नोंदवत आहे आणि त्यानुसार आम्ही 30 दिवसाच्या आत नक्कीच गुन्हा दाखल करू। जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुन्हा या प्रक्रियेमध्ये पुन्हा उपोषण करू। माजी नगरसेवकानं जिचं नाव पण आता साईबाबा संस्थांनं घेतलेलं आहे त्याच्या एजंटनं या ठिकाणी एका भाविकाला दर्शनास आरतीसाठी तुम्हाला बाबांच्या समोर उभं करतो असं आमिष दाखवून त्याच्याकडनं 6,000 रुपये घेतलेले आहे। तब्बल त्या एजंटनं दिवसभरात 25,000 रुपये कमावल्याची सुद्धा माझ्याकडं खात्रीशीर माहिती आहे। परंतु या दोन्ही घटनेमध्ये पोलीस स्टेशनला फक्त देणगी काउंटरवरील घोटाळ्याचीच फिर्याद दाखल केलेली आहे, त्या इसमावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्याच जोडीनं त्याच ग्रॅव्हिटीचा गुन्हा हा पण असतानासुद्धा त्यांना कोण का बरं पाठीशी घालत आहे, का त्या नगरसेवकाचं नाव घेतलं जात नाही, का त्या एजंटला या ठिकाणी अटक केली जात नाही, हाच माझा प्रामुख्याने प्रश्न आहे। कारण पोलीस या ठिकाणी उपोषण सुरू झाल्यापासून आरण्यांचं उपोषण सुरू झाल्यापासून 5 दिवस झाले येत आहेत, परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर देत नाही, समाधानकारक कारवाई करत नाही। याच अनुषंगाने मी आरण्यांना साथ देण्यासाठी आज 5व्या दिवशी त्यांच्या बरोबरीनं उपोषणाला बसलेलो आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे शिर्डीच्या दरबारात 2 न्याय व्यवस्था असू शकत नाही, म्हणून हाच न्याय आता मी शासनाकडं मायबाप सरकारकडं मागत आहे। मागच्या 23 तारखेला खरं तर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि 26 तारखेलाच ही सगळी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली, पण अजूनही त्याच्यामध्ये FIR झालेलं नाही। आज आपण ऑक्टोबरच्या 2ऱ्या आठवड्यात आहोत। त्याच कालामध्ये डोनेशनचं जे काउंटर आहे साई इथे शिर्डी साई संस्थानला, तिथे पण अशी काही अफरातफर झाली आणि त्याच्यामध्ये जी कंप्लेंट एका निनावी पत्राद्वारे देण्यात आली त्याच्यावरती ॲक्शन ऑलरेडी पोलिसांनी घेतलेली आहे की त्याच्यामध्ये प्रोसिजर सुरू झालेली। आमचं म्हणणं हेच आहे की ह्याच प्रकरणामध्ये पण त्याच पद्धतीने पोलिसांनी जे काही त्यांच्यापर्यंत एक पत्र पोहोचलेलं आहे, ज्या भक्तांनी कंप्लेंट केलेली त्याच्या आधारे त्यांनी त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि कोणाच्याही दुसऱ्या आणखीन तक्रारीची वाट न बघता लवकरात लवकर ती कार्यवाही त्यांनी इनिशिएट केली पाहिजे। 12 तारखेला आमचे सहकारी सुरेश आरणे यांनी काही मुद्द्यांवर या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। आजचा 5वा दिवस जवळजवळ संपत आलेला होता आणि ज्या मूळ मागण्या होत्या त्या मूळ मागण्यातल्या 2 मागण्या त्याच्यावर जवळजवळ एक 80% प्रक्रिया झालेली आहे आणि जी पास विक्रीच्या त्या संदर्भात जी मागणी होती ती देखील आज पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी देऊन
30 दिवसामध्ये त्याबाबत आम्ही कारवाई करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आजचं हे उपोषण आम्ही फक्त स्थगित केलेलं आहे. हे आंदोलन मागे घेतलेलं नाही, हे आंदोलन संपलेलं नाही, फक्त स्थगित केलेलं आहे. आणि जर 30 दिवसामध्ये योग्य ती कारवाई झाली नाही, आम्ही परत एकदा सांगतो, पास विक्रीच्या संदर्भात आंदोलन आमचं असं होतं, जर पास विकला गेलेला असेल त्याच्यामध्ये माजी नगरसेवक म्हणून जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. ते जर खोटं असेल, माजी नगरसेवक त्यामध्ये दोषी नसतील, तर त्या संबंधित पत्रकारावर गुन्हा दाखल व्हावा, ही मागणी आमची होती. त्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. 30 दिवसानंतर जी प्रक्रिया होईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. तसं झालं नाही तर परत त्याच मागणीवर ते आंदोलन परत पुढे सुरू होईल. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते, शिवसेनेचे सुयोग सावकारे आणि सुनील परदेशी, ॲडव्होकेट अविनाश हेजवळ, ॲडव्होकेट विक्रांत वाघचौरे, दत्तात्रय आसने, सदाशिव गाडेकर, उत्तमराव मते, प्रकाश पगारे, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे आदींसह परिसरातील नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज शिर्डी.